मराठी भाषा ही बहुजनांची, मराठी भाषा ही अभिजनांची, आणि मग मराठी भाषा का मोठी, का समृद्ध, हा विचार या निमित्तानं महत्त्वाचा आहे. आपण बघतो नदी मोठी कोणती, हा जर प्रश्न आपल्याला पडला तर त्याचं उत्तर आपण शोधतो. ज्या नदीला अनेक ओढे जाऊन मिळतात, अनेक नाले जाऊन मिळतात, ती नदी मोठी होत जाते. मराठी भाषा मोठी का? कारण मराठी भाषेच्या या देशातल्या आणि जगातल्या जर ज्या खालच्या भाषा, बोलीभाषा आपण ज्यांना म्हणतो, त्याची संख्या पाहिली तर मराठी भाषा मोठी. कारण 52 बोलीभाषा असणारी ही एकमेव भाषा म्हणजे मराठी भाषा आहे. आणि मराठी भाषा आज आपल्याला अभिमान वाटतो, तिला दर्जा मिळालेला आहे, अभिजात दर्जा, ज्यासाठी आम्ही झगडत होतो, ज्यासाठी आम्ही शासनाकडे वेगवेगळ्या टक्करी मारत होतो. आज आम्हाला दर्जा मिळाला, अभिमान वाटतो आहे. पण नुसता अभिमान वाटून उपयोग नसतो. हा दर्जा का मिळाला आणि का त्यासाठी आम्ही झटत होतो, हा नुसता विचार जरी केला तरी आपल्या लक्षात येईल. अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय निकष असतात हे कधीतरी विचारात घेणं मला महत्त्वाचं वाटतं. आणि मग आपल्या लक्षात येतं अभिजात दर्जा मिळण्यासाठी भाषा ही 1500 ते 2000 वर्षापूर्वीची असली पाहिजे, हा पहिला निकष असतो. दुसरा निकष, ती भाषा आणि त्या भाषेतलं साहित्य हे श्रेष्ठ आणि समृद्ध असलं पाहिजे, हा दुसरा निकष. तिसरा निकष, ही भाषा ही कुठल्या दुसऱ्या भाषेची बहीण आणि मुलगी नसावी, तिला स्वतंत्र असं अस्तित्व असावं. याचा अर्थ मराठी ही स्वतंत्र भाषा आहे. आणि त्याचा चौथा निकष असा आहे की त्या भाषेचा जो मूळचा रंग आहे, जी मूळची भाषा आहे, ती भाषा आणि आत्ताची भाषा यामधलं नातं दृढ असावं. आज मराठी भाषेचा आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा हे सगळे निकष तिथं खरं तर यशस्वी होतात. आणि त्या निकषाचे सगळे टप्पे या आपल्या मराठी भाषेनं पार केले, याचा आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे. आणि हा व्यक्त करत असताना मला वाटतं साहित्य कला आणि संस्कृती मंडळाला हे विशेष महत्त्वाचं वाटतं. कारण 45 वर्ष ज्या साहित्यासाठी, ज्या भाषेसाठी, ज्या मराठीसाठी आम्ही झडतो आहे, आणि ती भाषा घराघरात पोचावी, तालुक्यात तालुक्यात पोचावी, राज्याच्या बाहेर जावी असं वाटणारी काही माणसं इथं काम करत होती. आज त्यांच्या कार्याला यश आलंय हे म्हणायला काही हरकत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून साहित्य कला आणि संस्कृती मंडळाला, या सगळ्या कार्यकारिणीला, संस्थेला मनापासून सदिच्छा, शुभेच्छा देतो आणि त्यांचं धन्यवादही व्यक्त करतो. पण हे सगळं अनुभवत असताना कविता कोणती आणि का सादर करायची हा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्या वेळेला वक्ता तो असतो ज्याला प्रसंगाचं भान असतं, वक्ता तो असतो ज्याला कुठं थांबायचं ते कळत असतं, वक्ता तो असतो जो चेहरे वाचतो. आणि मला वाटतं आम्ही संख्येने कमी आहे, पण साहित्याची आणि मराठी भाषेची हमी देणारे आपण सर्व आहोत याची जाणीव मला प्रामुख्याने या ठिकाणी जाणवते आहे. आणि म्हणून आपल्याशी संवाद साधताना की कालची मराठी, आजची मराठी, इतिहास, आजचं वर्तमान आणि भविष्य याला गुंफणारी कविता की जी भाषेलाही स्पर्श करते, ती संस्कृतीलाही स्पर्श करते, ती साहित्यालाही स्पर्श करते, आणि आता वर्तमान अवस्थेमध्ये आपलं नेमकं चाललंय काय याच्यावर नेमकं बोट ठेवते. अशी कविता जर विचारात घेतली तर त्या कवितेच्या या 4 वळी, पूर्वी बरंच बरं असायचं, सारं खरं खरंच असायचं. पूर्वी घराला ओसरी असायची, जात्यावर आजी बसायची, तिच्या तोंडामध्ये ओवी आणि ओठाखाली मिसरी असायची. हे वास्तव आहे. पूर्वी घराघरात पहाट व्हायची, प्रत्येकाच्या उराउरात गणेश्वरी फुलायची, तुकोबांच्या अभंगाने सूर्य उजळून निघायचा, गावही त्यावेळी पंढरपूर पडायचा. पूर्वी घराला उजळवणारा एक दिवा असायचा, बालगोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा, गोष्टी ऐकता ऐकता मांडीवर डोळे लागायचे आणि पुस्तकांपेक्षाही आजीबाबा खूप सुंदर बोलायचे. म्हणून पूर्वी संस्कृती ही घरातून, घर नावाच्या विद्यापीठातून जन्माला येत होती, टिकवली जात होती. भाषेचंही तेच आहे. पण आता वस्तुस्थिती काय आहे? हल्ली घराघरात लाईट असते, रिमोटवरून प्रत्येकात जोरदार फाईट असते, मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते. घराची परिस्थिती फार फार वाईट असते. कधी नेटवर, कधी चाटवर रात्र सारी जागी असते. सकाळी उठल्यावर बेटी, नाश्त्याला मॅगी असते. आता लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. रोज रोज पार्लरमध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही, मम्मी आतून उजळत नाही. जो तो असतो स्वतःतच दंग, जो तो जपतो स्वतःचेच रंग, गोठलेल्या संवेदना, कोंडलेलं जगणं, फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मनं. अरे माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ, माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ. पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ, पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ. आणि मला वाटतं त्या आमच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत, आमच्या संवेदना लुप्त झाल्या आहेत. आमच्या खरं तर जगण्याला,
4 भिंतीचं कुंपण घातलं गेलंय, खरं जगणं आम्ही विसरत चाललोय. हे आमच्या जगण्याचं वास्तव आहे. तर आमच्या मायबोलीचं, आमच्या मराठीचं वास्तव त्याहीपेक्षा भीषण असणार आहे. हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज आता लागत नाही. पण मला महत्त्वाचं वाटतं, इथं संख्येने कमी आहे, पण ही सगळी संवेदनशील माणसं आहे, ज्यांना आमच्या भाषेवर प्रेम आहे, ज्यांना आमच्या भाषेचं किंवा आमच्या साहित्याची जाण आहे. अशी सगळी आपण संख्येने कमी असलो तरी उपस्थित आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी संवेदनशीलता या गोष्टीवर बोलत असताना कालपर्यंत आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट वाचली होती, किंबहुना ऐकली होती. ही गोष्ट अशी होती, एक तलाव आहे, तलावाच्या काठावर एक झाड आहे, झाडावर कबूतर बसलंय, कबूतर खाली पाण्यात पाहतंय. त्यावेळेस त्याच्या लक्षात येतंय पाण्यात मुंगी पडलेली आहे. कबुतराला मनापासून वाटायचं ही पाण्यात पडलेली मुंगी वाचली पाहिजे, म्हणून कबूतर झाडाचं पान तोडतं, ते पाण्यात टाकतं, त्या पानावरती मुंगी बसते, वाऱ्याच्या हेलकामुळे पान कडेला येतं. कडेला जेव्हा मातीच्या काठाला तलावाच्या ते लागतं, तेव्हा मुंगी पाण्यावरून, त्या पाण्यातल्या पानावरून ही जमिनीवर येते आणि ती मुंगी आपल्या खरं तर घराकडे निघते. त्याच वेळेस एक पारधी, एक शिकारी त्या कबुतरावर नेम धरून त्या कबुतराला मारण्यासाठी झाडाच्या बुंद्याला आहे. ज्या मुंगीचा जीव वाचला, ती मुंगी विचार करते आहे की ज्या कबुतरानं मला वाचवलंय ते कबूतर आता धोक्यात आहे, त्या कबुतराला वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. हे छोट्या मुंगीला, जर मुंगी छोटी आहे तर तिचा जीव किती छोटा आहे आणि तिचं डोकं किती छोटं आहे, त्या छोट्या डोक्यात हा विचार येतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मुंगी त्या कबूतर वाचलं पाहिजे म्हणून त्या पारध्याच्या पायाला चावा घेते आणि त्या पारध्याचा नेम चुकतो, कबुतराचा जीव वाचतो. ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी ऐकली होती. पण आता जसा काळ बदलतोय, कोरोनाच्या आधीची पिढी आणि कोरोनाच्या नंतरची पिढी एवढा काळ वेगाने बदलत चाललाय, त्यावेळेस आमच्या लक्षात येतं आणि ती गोष्ट बदलत जाते. त्या गोष्टीत आता कबूतर म्हणतं, त्या मुंगीला वाचून माझा काय फायदा, म्हणून ते कबूतर पान तोडत नाही, ते पाण्यात टाकत नाही, ते पाण्यात पान पडत नाही, म्हणून मुंगी पाण्यावर त्या पानावर येत नाही, पाण्यातल्या मुंगीचा जीव वाचत नाही. कबुतरावर नेम धरणारा पारधी शिकारी मात्र येतो आहे. तो कबुतरावर नेम धरतोय, नुसता नेम धरत नाही, त्याचा नेम अचूक लागतोय. त्याचं कारण त्याच्या पायाला चावून त्याचा नेम खरं तर दुसरीकडे नेण्यासाठी किंवा तो नेम त्याचा अचूक बसू नये यासाठी प्रयत्न करणारी मुंगी तिथं नाही आहे. म्हणून कबुतराच्या छातीत बाण घुसतोय, कबुतराचा जीव जातोय, कबूतर त्या तलावाच्या पाण्यात पडतोय. झाड मात्र तेच आहे, तलाव मात्र तोच आहे. ते झाड मात्र रडत आहे, हळहळ करत आहे. ते झाड का रडत आहे? कारण त्याला मुंगी मेल्याचं दुःख नाही, त्याला कबूतर मेल्याचं दुःख नाही, पण परोपकाराची भावना मेली याचं दुःख त्याला जास्त होत आहे, म्हणून ते रडत आहे. आज आमच्या मराठी भाषेच्या बाबतीत जेव्हा खेदानं आम्ही म्हणतो ना की आमची भाषा धोक्यात आहे, आम्हाला दर्जा मिळाला आहे, पण दर्जा मिळवणारा, तो दर्जा टिकवण्याची जबाबदारी कुणाची आहे हा विचार मात्र कुणाच्याही डोक्यात येताना दिसत नाही. आणि चारदान डोक्यात आला तरी सुद्धा त्याच्यावर ते काम भागत नाही. म्हणून आम्हाला या अभिजात दर्जा भाषेचा मिळालेला आहे. आमची मराठी भाषा कालही समृद्ध होती. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. साधी गोष्ट आहे बघा, माहीम भट्टांनी लीळाचरित्र लिहिलं. हे लीळाचरित्र हे मराठी भाषेतलं पहिलं ग्रंथ, पहिलं पुस्तक आहे. त्यानंतर ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरी लिहिली, परी अमृतातही पैजा जिंके. याचा अर्थ आमची भाषा कालही समृद्ध होती हे सांगणारे ग्रंथ आहेत. आणि ते 2-2-2.5 हजार वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे ज्या अभिजात दर्जाला जे निकष पाहिजे ते निकष माझ्या मराठीकडं पूर्वीच होते. याचा अर्थ आमच्या भाषेचा इतिहास समृद्ध आहे. त्याच्यानंतरचा जर नुसता विचार केला ना तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते. राजा हाल नावाचा एक राजा होता. त्यानं याचं गोदावरीच्या काठावर शेतकरी, ज्या 50 शेतकऱ्यांनी त्या काळात 700 कविता लिहिल्या होत्या, त्या सगळ्या कविता राजा हालने एकत्र केल्या आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे साहित्य सप्तशती नावाचं पुस्तक आहे. ते राजा हाल याने लिहिलेलं आहे आणि ते शेकडो वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. याचा अर्थ इथला शेतकरी सुद्धा काव्य करत होता. इथल्या शेतकऱ्याच्या ओठावर सुद्धा या मराठी भाषेतले शब्द रेंगाळत होते. हा इतिहास आमच्याच मातीतला आहे. त्याच्यानंतरची पुढची एक घटना आहे की आमच्याच इथं हरिभद्र नावाचा एक राजा होऊन गेला. त्या राजानं त्या काळामध्ये खरं तर काही कथांचं पुस्तक लिहिलं होतं आणि मधल्या काळामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारा जो गॅब्रियल मार्केज नावाचा साहित्यिक आहे, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं आणि ज्या पुस्तकाला नोबेल पारितोषिक मिळालं त्या पुस्तकाचं नाव आहे सोल्युटेड ऑफ 100 इयर्स. या पुस्तकाला नोबेल पारितोषिक मिळालं. त्यावेळेस त्याची मुलाखत घेतली गेली आणि त्यावेळेस तो मार्केज सांगतोय की मी माझ्या पुस्तकामध्ये स्पॅनिशमध्ये जे लिहिलं
ते भारतातल्या मराठी भाषेतल्या प्राकृत भाषेतल्या त्या हरिभद्र राजाने जे पुस्तक लिहिलं त्याचं फक्त भाषांतर केलंय। ही एवढी मोठी गोष्ट आहे की आमच्या मराठीने दिली आहे। जगाला नोबेल पारितोषिक मिळवणारे साहित्यिक सुद्धा आमच्या भाषेचं भाषांतर करून मोठी होतात। मग आम्ही जी भाषा बोलतो त्या भाषेबद्दल आम्हाला अभिमान किती आहे, त्या भाषेबद्दल आम्ही स्वतः काय योगदान देतोय, काय समर्पण देतोय, हा विचार मात्र कुणीही करताना दिसत नाही। ही मला वाटतं सगळ्यात मोठी खंत आहे। इतिहास आपल्या लक्षात आला की आपल्या लक्षात येतं मराठीसाठी कोणीतरी काम केलेलं आहे, या मराठी भाषेसाठी कोणीतरी योगदान दिलेलं आहे, या मराठी भाषेसाठी कोणीतरी खस्ता खाल्लेला आहे, या मराठी भाषेसाठी कोणीतरी तळमळीने काम केलंय। याचा अर्थ आम्हाला तेवढी तळमळ नसली तरी सुद्धा काहीतरी जबाबदारी आपली असली पाहिजे, हे आम्हाला जाणीव होणं ही काळाची गरज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आपण बघतो एकनाथांचे भारूड आले, जे भारूड आजही प्रबोधनासाठी महत्त्वाचं ठरतं। कधीतरी आपण विचार केला की आपल्या लक्षात येणार आहे हे मराठी भाषेचं सौंदर्य आहे, ही मराठी भाषेची वैशिष्ट्य आहे, आणि मग आम्हाला या साहित्यातल्या या गोष्टी कळतात।